नमस्कार मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आहे, आता सावी ती खूप ओरडत असते. ती म्हणते माझ्या ससुल्याला मारलं यांनी, माझ्या ससुल्याला मारलं. माझ्या ससुला माझ्याशी बोलत नाही आता. आणि ते ते दरवाजा आतमधून लावून एकटीच आतमध्ये असते. आणि सगळे कपडे वगैरे घरातल्या सगळ्या राडा इकडे तिकडे फेकून देते. तिचे खेळणी न ते सगळ्या घरात राडा घालते. इकडे भाऊ दरवाजामध्ये उभा असतात. म्हणतात, "अगं सावी दरवाजा उघड ना. अगं सावी मी भाऊ आहे अगं, उघड ना सावी दरवाजा." असं का करते? ती म्हणते की जा तुम्ही इथून, मला कुणाशीच नाही बोलायचं. तुम्ही माझ्या ससुराला मारलं, मला पण मारणार आहे ना. मी नाही बोलणार तुमच्याशी कुणाशी, जा तुम्ही इथून, असं ओरडत असते. तर इकडे जो धैर्य आहे, तो धैर्य आता पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलिसांना म्हणतो की तुम्ही चुकीचं वागताय. मग मी जेवढं सांगेन तेवढं सगळं केलं तरी पण मला माझ्या सावीकडे जाऊन देत नाहीये तुम्ही. मी सोडणार नाहीये तुम्हा एकेकाला, असं धैर्य त्यांना म्हणत असतो. तर इकडे आता जे भाऊंते आहेत, आता ते सावीला सगळेजण समजावतात. सावीला खूप राग येतो. धैर्य भाऊंते दरवाजा उघडत असतात. सावी आता भाऊंच्या हातावर चाकू मारते. भाऊंच्या हाताला चाकू लागतो. केतन आता भाऊंना म्हणतो, "भाऊ तिकडे चला खाली. येईल सावी, तुम्ही काळजी करू नका," असं म्हणत असते. सावी आता दरवाजा उघडून सगळ्यांना मारायचा प्रयत्न करते. दामिनी आता सावीला कोंडून घेते. मुद्दामून दामिनी हातामध्ये गाडीची तिच्या रिमोट असतो आणि गाडी आतमध्ये फिरवत असते. सावी त्या गाडीला बघून खूपच घाबरत असते आणि ती गाडी तिथे तीनदा तीनदा भिंगवत राहते. तर आता सगळेजण बाहेर येतात. दामिनी ते सगळेजण तिथे येतात आणि आता सगळेजण तिथे उभाच असतात. तर आता लगेच इकडं जी सावी आहे ती खूप ओरडते, "दरवाजा उघडा, दरवाजा उघडा." पण आता कोणीच दरवाजा उघडत नाही. तर आता इकडं भास्कर विलास ते बोलत असतात. विलास म्हणतो, "आई, ह्या येड्या पोरीला आहे ना तुम्ही येड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या. काय करणार तुम्ही इथे ठेवून सांग ना. काय करायचं तिचं मला, तू विचार केला आहे का? अगं तिने आज ह्या भाऊंवरला हल्ला केला आहे, तिच्या स्वतःच्या बाबावरती. उद्या कोणावर हल्ला करेल ती." तर आता लगेच दामिनी विलासवरती हात उचलते, त्याच्या तोंडात मारते आणि म्हणते की, "अरे काय बोलतोय तू? तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये का पाठवायचं?" तर आता लगेच ते म्हणतात की, "नाही, वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा सावीला," असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की, "ठीक आहे." तर आता लगेच दामिनी म्हणते की, "असं काही नाही. काय होणार आहे होऊन होऊन? जे आज घडलं ते परत एकदा घडेल," असं दामिनी मुद्दामून म्हणते. तर आता भाऊन ते सगळेजण विचार करतात आणि भाऊन ते म्हणतात की खरंच सावीला आता वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, असं बोलतात. आणि आता लगेच ते तिथे बोलत असतात आणि इकडे आता जी सावी आहे ती रूममध्ये असते. आणि इकडे आता जे भाऊंते आहेत, भाऊंते आता तिथे त्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये फोन करून दामिनी ते तिथल्या नर्सांना गाडीने ते बोलावून घेते, ॲम्ब्युलन्सने ते घरी येतं. आणि आता त्या नर्सन त्या सावीच्या रूममध्ये येतात. सावी त्यांना बघून खूप घाबरते, "सोडा सोडा" म्हणते. पण ते आता सावीचे दोन्ही हात पकडून तिला तिथून घेऊन जायला निघतात. भाऊ आणि तिची आई त्यांच्यासोबत सावीसोबत जाते. तर इकडे जो धैर्य आहे, धैर्याला आता सोडवण्यासाठी ते वकील आलेले असतात. वकील सगळे पुरावे पोलिसांना दाखवतात आणि म्हणतात की, "बघा आता तुम्ही यामध्ये काय आहे आणि काय नाही ते. तुम्ही धैर्यांना सोडून द्या," असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की, "दाखवा." तर आता ते बघून त्याच्यावरती सह्या करतात आणि धैर्याला जेलमधून बाहेर काढतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.